नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर 26 जून रोजी मध्यरात्री सापळा रचण्यात आला। सुरतहून विजयवाड्याकडे जाणाऱ्या कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू आणि गुटखा आढळून आलाय। कारवाई दरम्यान 5,20,000 रुपयांचा मेजबान जाफरानी जर्दा, 3 लाख रुपयांचा सुगंधी तंबाखू आणि 30 लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण 35,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी राजस्थानमधील 22 वर्षीय ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिसांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे करीत आहेत। राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीविरोधात नवापूर पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे। अशा कारवायांमुळे बेकायदेशीर तंबाखू व्यापाराला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।